लाडक्या बहिणींनो, आज एक अत्यंत आनंददायी आणि हृदय भरून टाकणारी बातमी घेऊन आलो आहोत. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक अप्रतिम आणि सुखद निर्णय घेतला आहे. बोनस डबल हप्ता आज दुपारी बरोबर 12 वाजल्यापासून थेट तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. किती दिवसांची प्रतीक्षा होती ना? किती माता भगिनींनी डोळ्यात आशेचे दिवे लावून हे क्षण येण्याची वाट पाहिली होती. आणि आज तो दिवस उजाडला आहे. काल रात्रीच 12 जिल्ह्यांची यादी बँकांना सुपूर्द करण्यात आली. महिला दिनाला आता अवघे काही दिवसच उरले आहेत आणि त्याच शुभ मुहूर्तावर सरकारने महिलांना एक जबरदस्त आश्चर्याचा धक्का दिला आहे. तोही अगदी मनापासून, प्रेमाने आणि तातडीने. 19वा आणि 20वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्रित 1,500 अधिक 1,500 असे तब्बल 3,000 रुपये बहिणींच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. हे ऐकून किती कुटुंबांना आधार मिळाला असेल, किती घरात आनंदाची लाट आली असेल हे शब्दांत सांगता येत नाही. यावेळी कोणताही उशीर होणार नाही, कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या 12 जिल्ह्यांमध्ये तातडीने पैसे वितरित करण्याचे अर्जंट आदेश दिले आहेत. सरकारने दिलेल्या या भेटीचं महत्त्व फक्त पैशांपुरते नाही, ती आहे एक ओळख, एक सन्मान की तुमच्या संघर्षाची, तुमच्या कष्टाची, तुमच्या त्यागाची दखल घेतली जात आहे. कोणते ते 12 जिल्हे आहेत ते लगेच पाहूया, पण त्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बहिणींनो, महिला दिवस जवळ येत आहे आणि यावेळी सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. कोणतीही चौकशी नाही, कोणतीही पडताळणी नाही, थेट तातडीने पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. इतके दिवस लाडकी बहीण योजनेविषयी अनेक गैरसमज पसरलेले होते. वेगवेगळ्या बातम्या कानावर येत होत्या आणि त्यामुळे असंख्य बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. पैसे येतील का? अर्ज रद्द होईल का? कागदपत्रे लागतील का? हे प्रश्न प्रत्येकीच्या मनात घोळत होते. पण आता त्यातील बहुतांश गैरसमज दूर होत आहेत. तरीही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही लक्षपूर्वक ऐकलीच पाहिजे. काही विशेष महिलांना एक कागदपत्र अर्जंट सादर करावं लागणार आहे. ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला, अर्थात इन्कम सर्टिफिकेट. हे कागदपत्र सगळ्यांना लागणार नाही, पण ज्यांना लागणार आहे त्यांनी वेळ न दवडता ते सादर केलं नाही तर त्यांच्या हातातून हा बोनस हप्ता निघून जाऊ शकतो. आता तुम्ही विचाराल, मला लागेल का? माझा काय होणार? हीच शंका दूर करण्यासाठी आम्ही इथे आहोत. घाबरू नका, पण दुर्लक्षही करू नका, कारण वेळेवर माहिती मिळाली तर तुमचा हक्क तुम्हाला मिळेलच आणि तो मिळवण्यासाठीच आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. बहिणींनो, हे ऐकून मन जड होतं, पण सांगणं गरजेचं आहे. तब्बल 60 लाख महिला अशा आहेत ज्यांचा या योजनेत एक मोठा आणि गंभीर प्रॉब्लेम झालेला आहे. ज्या बहिणींना अजून पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही, त्यांनी एक क्षण थांबा आणि विचार करा. कदाचित तुमचाही हाच प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे. सरकारने काही विशेष प्रकारच्या महिलांकडून इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला मागवलेला आहे. हे कागदपत्र वेळेत सादर न केल्यास महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेला हा बोनस डबल हप्ता तुम्हाला वेळेत मिळणार नाही. बँकांकडे 12 जिल्ह्यांची यादी दिली गेली आहे. आजपासून पैशांचं वाटप सुरू झालं आहे आणि ज्यांचे कागदपत्र व्यवस्थित आहेत त्यांच्या खात्यात पैसे येत आहेत. पण ज्यांना अद्याप मेसेज आला नाही त्यांनी सावध व्हायला हवं. तुम्हाला मेसेज आला नाही याचा अर्थ काय? याचे 2 अर्थ असू शकतात. एक म्हणजे तुमच्याकडून उत्पन्नाचा दाखला मागवला जात आहे किंवा दुसरं म्हणजे तुम्ही अपात्र यादीत गेलेले आहात. हे दोन्ही प्रकार तुम्हाला आत्ताच तपासणं आवश्यक आहे. तुमच्या घरात संसाराचा भार सांभाळताना, मुलांच्या शिक्षणासाठी धडपडताना या 1,500 रुपयांची किती आशा असते हे आम्हाला माहीत आहे आणि म्हणूनच ही माहिती वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमची जबाबदारी आहे. बहिणींनो, आता एकही मिनिट वाया घालवू नका. फक्त 30 सेकंदात तपासा की तुमचं नाव पैसे वाटपाच्या यादीत आहे की नाही, कारण 60 लाख महिला या यादीतून वगळण्यात आल्या आहेत आणि त्यामागे 2 ते 3 मुख्य कारणं आहेत जी तुम्ही समजून घेतलीच पाहिजेत. सगळ्यात आधी इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला. हे कोणत्या बहिणींना लागणार हे आता सर्वात महत्त्वाचं आहे, कारण हा दाखला न दिल्यास महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेला हा बोनस हप्ता तुम्हाला मिळणार नाही. इतर बहिणींच्या खात्यात ते 3,000 रुपये जमा होतील, पण तुमचं खातं रिकामच राहील आणि हे दुखणं किती मोठं असेल याची आम्हाला कल्पना आहे. पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत आणि वेळ अत्यंत कमी आहे.
सरकारला हे डिसिजन लवकर घ्यावं लागलं आहे, कारण पुढील 48 ते 72 तासात 36 जिल्ह्यांचं वाटप पूर्ण करायचं आहे. या वेगाने होणाऱ्या वाटपात जर तुमचं कागदपत्र तयार नसेल तर तुम्ही यादीतून सुटून जाल. आता इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येतो, रेशन कार्ड. होय, तुमच्या हातातलं रेशन कार्डच हे ठरवणार आहे की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा लागेल की नाही. हे साधं वाटतं, पण याच एका गोष्टीमुळे कितीतरी बहिणींचे पैसे थांबले आहेत आणि त्यांना याची कल्पनाही नाही. म्हणूनच ही माहिती शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा, कारण यातच तुमच्या त्या 3000 रुपयांचं उत्तर दडलेलं आहे. बहिणींनो, आता 12 जिल्ह्यांची यादी सांगतो. काल रात्रीच या जिल्ह्यांसाठी पैसे वाटपाचे अर्जंट आदेश देण्यात आले आहेत. बँकांकडे यादी सुपूर्द झाली आहे, चेक देण्यात आले आहेत आणि आज 12 वाजल्यापासून महिलांच्या मोबाईलवर रक्कम जमा झाली असे मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. कदाचित तुम्हालाही मेसेज आला असेल, पण व्हिडिओ पूर्ण झाल्यावरच मेसेज बॉक्स तपासा. आता लक्ष इथेच ठेवा. पुढील 48 ते 72 तासात सर्व पात्र बहिणींना पैसे मिळणार आहेत. आता 60 लाख महिलांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ते सांगतो. हे ऐकून कदाचित काहींना धक्काही बसेल. या 60 लाख महिला शेतकरी आहेत ज्यांच्या नावावर काही प्रमाणात जमीन आहे. त्या नमो शेतकरी योजना आणि PM किसान सन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत. नमोचे वर्षाला 6000 आणि PM किसानचे 6000 म्हणजे एकूण 12000 रुपये वर्षाला, म्हणजे महिन्याला 1000 रुपये. आता त्यात लाडकी बहीण योजनेची 1500 जोडले की एकूण महिन्याला 2500 होतात. पण सरकारच्या नियमानुसार प्रत्येक महिलेला सरकारकडून महिन्याला फक्त 1500 रुपयेच मिळायला हवेत. त्यामुळे सरकार नमो शेतकरी योजना आणि PM किसान चालू ठेवणार. पण त्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून थेट 500 रुपयांवर आणण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. हे ऐकून मन विषण्ण होतं. ज्या बहिणी शेतात राबतात, उन्हापाण्यात कष्ट करतात, त्यांनाच हा फटका बसणार का, हा प्रश्न मनात येतो. पण यातून मार्ग काढण्यासाठीच उत्पन्नाचा दाखला हे महत्त्वाचं साधन बनतं. हे कागदपत्र नेमकं कोणाला लागणार हे आता रेशन कार्डच्या रंगावरून स्पष्ट होणार आहे. बहिणींनो, 12 जिल्ह्यांची यादी आली आहे आणि महाराष्ट्रात एकूण 6 विभाग आहेत. नागपूर विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, अमरावती विभाग आणि कोकण विभाग. या प्रत्येक विभागातून 2-2 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे आणि त्या 12 जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत आहे का हे तुम्हाला जाणून घ्यायचंच आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागेल का नाही हे आधी समजून घ्या. कारण यादीत नाव असूनही जर हे कागदपत्र आवश्यक असेल आणि ते दिलं नाही तर बाकीच्यांना पैसे येतील पण तुमचे येणार नाहीत आणि ही वेदना किती तीव्र असेल याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे आता प्रत्येक शब्द लक्षपूर्वक वाचा, प्रत्येक माहिती नीट समजून घ्या, कारण तुमच्या हक्काचे 3000 रुपये तुम्हालाच मिळाले पाहिजेत आणि ते मिळवण्यासाठी माहिती हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. बहिणींनो, आता सर्वात महत्त्वाचा आणि प्रत्येकीच्या मनातील मुख्य प्रश्न, उत्पन्नाचा दाखला कोणाला लागणार? यासाठी महिलांच्या 3 श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. पहिली श्रेणी पिवळं रेशन कार्ड असणाऱ्या बहिणी, दुसरी श्रेणी केशरी रेशन कार्ड असणाऱ्या बहिणी आणि तिसरी श्रेणी पांढरं रेशन कार्ड असणाऱ्या बहिणी. तुमच्याकडे कोणत्या रंगाचे रेशन कार्ड आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण याच एका रंगावरून तुमचं पुढचं सारंही ठरणार आहे. आता पहिला मुद्दा, ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे म्हणजेच BPL कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची कोणतीही गरज नाही. अगदी स्पष्टपणे सांगतो, पिवळं रेशन कार्ड असेल तर कोणतंही इन्कम सर्टिफिकेट, कोणतंही दाखला, कोणतंही अतिरिक्त कागदपत्र लागणार नाही. हे ऐकून किती बहिणींच्या मनावरचं ओझं हलकं झालं असेल, किती जणींनी सुटकेचा श्वास घेतला असेल. पण हे समजून न घेतल्याने अनेक पात्र बहिणीही घाबरून चुकीची पावलं उचलत होत्या. त्यांच्यासाठी हे उत्तर आज मिळालं आहे. उत्पन्नाचा दाखला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत फॉर्ममध्ये अपलोड करायचा असतो, पण पिवळं कार्ड असल्यास ती गरजच नाही, हे आता पक्क लक्षात ठेवा. उत्पन्नाचा दाखला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत फॉर्ममध्ये अपलोड करण्याची तरतूद आहे, पण पिवळं रेशन कार्ड म्हणजेच BPL कार्ड असणाऱ्या बहिणींना हे करण्याची अजिबात गरज नाही. हे अगदी ठामपणे सांगण्यात येत आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्यांच्याकडे केशरी रंगाची शिधापत्रिका म्हणजे ज्याला केशरी रेशन कार्ड, पुरवठा पुस्तिका किंवा शिधापत्रिका असेही म्हणतात, त्यांचं काय? पिवळा असेल तर विषय संपतो, हे आपण समजलो. आता केशरी आणि पांढऱ्यासाठी काय नियम आहेत हे एकदा नीट समजून घेतलं की लगेच 12 जिल्ह्यांची संपूर्ण यादी सांगतो.
तुमच्याकडे कोणत्या रंगाचे कार्ड आहे हे जाणून घेण्याचं हे सर्वात योग्य वेळ आहे, कारण हेच ठरवणार आहे की तुमचा हप्ता वेळेत येणार की नाही. केशरी रेशन कार्ड म्हणजे APL कार्ड, आणि ज्यांच्याकडे हे कार्ड आहे त्यांनाही उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची गरज नाही. हे ऐकून आणखी एका मोठ्या वर्गातील बहिणींच्या मनातील गोंधळ आज संपला असेल. इतके दिवस हा कन्फ्युजन होता, कोणी नीट सांगत नव्हतं आणि त्यामुळे अनेक पात्र बहिणींनी उगाचच टेन्शन घेतलं होतं. आज तो संभ्रम इथे पूर्णपणे दूर होत आहे. केशरी कार्ड असेल तर तुम्ही निश्चिंत रहा, तुमचे पैसे येणारच आहेत. बहिणींनो, तुमच्या मनातील प्रत्येक शंका आम्ही इथे दूर करत आहोत, कारण ही माहिती जर वेळेत मिळाली नाही तर 60 लाख महिलांप्रमाणे तुमचाही नंबर त्या दुर्दैवी यादीत जाण्याची शक्यता आहे, आणि ते होऊ नये यासाठीच आम्ही हे सांगत आहोत. आता राहिला प्रश्न पांढऱ्या रेशन कार्डचा, म्हणजेच श्वेत शिधापत्रिकेचा. ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांना मात्र इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला सादर करणं आवश्यक आहे. पांढरे रेशन कार्ड असलेल्या कुटुंबाचं उत्पन्न साधारणतः 2.5 लाखांपेक्षा